आमच्या प्रिय बंधू बहिणींना येशूच्या नावाने नमस्कार. सर्वे सर्व संघे सकाळ हा कार्यक्रमासाठी तुम्हाला मी स्वागत करीत आहे. बायबल वचन वाचतो एहेजकेल त्याच्या 34:26. मी त्यांना व माझ्या डोंगराभोवतल्या स्थळांना मंगलदायक करीन. पाऊस योग्य ऋतूत पडेल असे मी करीन. मंगलदायक वृष्टी होईल, मंगलदायक वृष्टी होईल. माझ्या मागे बघा किती चांगला धबधबा वरून वरून पडत आहे, खाली येत आहे. तसं परमेश्वर म्हणतो मी मंगलदायक करेल माझ्या डोंगराभोवताल्या स्थळांना. हे संपूर्ण डोंगर आहे, संपूर्ण पर्वत आहे, मोठं मोठं डोंगर आहे आणि डोंगराच्या मधून कसं पाणी येत आहे ना, तसं परमेश्वर म्हणतो मी हिरवेगार करीन, मी तुम्हाला आशीर्वाद करेन, मंगलदायक करेन. आज मंगळवार आले तरी आमचा मंगल होत नाही. आम्ही काय करू? आमच्या जीवामध्ये कधी आनंदाच्या गोष्टी येणार नाही का? आनंदाचे दिवस येणार नाही का? सरकारने सांगितलं अच्छे दिन आएंगे, अच्छे दिन आएंगे. आणखीन दिवस वाईट होत चाललेलं आहे, पण चांगला दिवस कसं येणार आहे? पेत्रांची पत्री पहिली पत्री 3:15 ते चांगल्या दिवसाचा वाट पाहत आहे. पण त्याने एक काम करायला पाहिजे, वाईटाला सोड आणि तू पण चांगलपणा कर, चांगलं काम कर. तसं तुम्ही आपल्या मनामध्ये घ्या. एक प्रभू या जगामध्ये आला, प्रभू येशू ख्रिस्त 2000 सालीपूर्वी आला. तो देवाचा पुत्र होता, देव होता. त्याने या जगामध्ये संपूर्ण चांगुलपणा केला, सगळ्यांना चांगला केला, कोणाला वाईट नाही केला. वाईट माणसाला सुधारवलं, पापींना क्षमा दिलं आणि जे पिडले लोकांना आपल्या उराशी घेतलं आणि लोकांना आजारीपणानं बरं केला. तो प्रभू आज पण चांगुलपणाचा परमेश्वर आहे. तो म्हणतो तुमच्या सर्व स्थळामध्ये देव मंगलदायक आशीर्वाद आणणार. त्याच्याकडे पाहूया का? आज तुमच्या जीवनाचे सर्व श्राप निघून जाणार, पाप निघून जाणार, कष्ट निघून जाणार. कारण तुमच्यासाठी कष्ट सोसलेला एक प्रभू आहे, प्रभू येशू ख्रिस्त. चला प्रार्थना करूया. पवित्र देव बाबा, धन्यवाद प्रभू राजा. हो, आमच्यासाठी सर्व दुःख क्रूसावर सोसला, आमच्यासाठी या जगामध्ये निष्पाप राहिला आणि जगातील सर्व कष्टामध्ये लोकांना तू भर केला आणि चांगुलपणा केला प्रभू. आज वचन ऐकणं जीवनामध्ये चांगुलपणा येऊ दे प्रभू आणि मंगलदायक जीवन त्यांना भेटू दे, मंगलदायक दिवस येऊ दे. आशीर्वादित कर येशूच्या नावाने मागे ऐक प्रभू राजा. आमीन आमीन. गॉड ब्लेस यू. देव पाव तुम्हाला आशीर्वाद करो आणि उद्या सकाळी पुन्हा पाहूया. आमेन.